दरम्यान नागपूर प्रेस क्लब आणि पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महापालिका निवडणुका आणि सोशल मीडियावरून व्हायरल होणारे मेसेजेस यावरही भाष्य केलंय। पाहूयात नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले। माझी तर सर्वांना हात जोडून विनंती आहे, कारण या गुन्ह्यामध्ये नुसता गुन्हा करणाराच गुन्हेगार नाही आहे, तर अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी फॉरवर्ड करणारे आपल्याकडे अनेकांना समजते आलं की कर फॉरवर्ड, असं नाही आहे। तेही विचारपूर्वक केलं पाहिजे, कारण ते फॉरवर्ड केल्याबरोबर सहगुन्हेगार आपण होतो। अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी या लोकांनी फॉरवर्ड करू नये, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतो। मला असं वाटतं की जानेवारीमध्ये त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे। आम्ही पण सातत्याने सुप्रीम कोर्टाला अर्ज केलेला आहे। मला अशी अपेक्षा आहे की जानेवारी महिन्यातच सुप्रीम कोर्ट सुनावणी अंतिम करून या संदर्भातला निकाल देईल आणि त्यानंतर जो काही स्टॅट्युटरी वेळ असेल त्यानंतर ती झाली पाहिजे। अर्थात त्या तारखा ठरवायचा अधिकार आमचा नाही, तो इलेक्शन कमिशनचा आहे, पण आम्ही देखील सरकार म्हणून या केसमध्ये मॅक्सिमम इंटरव्हेन्शन करून ती लवकरात लवकर निकाली निघावी हा प्रयत्न आमचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।